ह्या गोष्टी मिळाल्या आहेत. पण आज कुठेतरी तुम्ही आवाज उठवताय, कॅबिनेटमध्ये राहून तुम्ही बोलताय, पण कुठेतरी तुमची एक ठिकाणी हतबलता एका लेवलनंतर दिसते की तुम्हाला साथ देण्यासाठी त्याकडे जसे गोपीनाथ मुंडे होते किंवा तुम्ही एकत्रित लढायचे सगळे, तसा कुणी बोलणारा नेता नाही आहे आज कॅबिनेटमध्ये. तुमच्या व्यतिरिक्त कुणी आवाज काढत नाही. गोपीनाथराव मुंडे हे आमचे सहकारी आणि ते तर मला ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये ते म्हणायचे भुजबळ आमचे नेते आहेत, मोठे भाऊ आहेत असंच म्हणायचे. पण ठीक आहे, ते असते तर फार एवढा त्रास झाला पण नसता आम्हाला. पण ठीक आहे, आता हे काय असतं होतं ते होतं, आता घडतं त्याला काही विलाज नाही. आता तुम्ही जो विचार केला आता बोललात किंवा ओबीसीचे कोण बोलत नाहीत, त्याचं कारण आहे त्याच्या पाठीवर. त्याच्यामुळे कारण असं आहे की दलित समाजाचे जे आहेत विधानसभा लोकसभा मतदारसंघ आरक्षित आहे. तिथे दलित तर दलितच उभा राहील, आदिवासी तर आदिवासी, दुसरा कोणी उभा राहू शकत नाही. त्यामुळे ते त्यांच्या घटकाच्या बाबतीमध्ये प्रश्न निर्माण झाला की सगळे एक होतात. ओबीसीच्या बाबतीमध्ये ते नाही आहे. ओबीसीला महानगरपालिका जिल्हा परिषदामध्ये आहे आरक्षण, ते राज्यानं दिलं आहे, पण विधानसभा लोकसभेत नाही. त्यामुळे आम्ही जेव्हा उभे राहतो ते ओपनमधून उभे राहतो आणि मग सगळ्यांना भीती अशी वाटते की बा मराठा समाज जो आहे एक मोठा समाज आहे, मोठा घटक आहे, हा सगळ्याच्या सगळा आपल्या विरुद्ध जाईल आपण जर काय बोललो तर. त्यामुळे ते काही बोलत नाहीत. आता मी तर सगळं वाहूनच घेतलेलं आहे. त्याचा फटका मलासुद्धा बसलाच. कारण हे जे जरांगे महाशय जे आहेत, जे राज्यभर जाणार होते ते कुठे गेले नाहीत. फक्त येवल्याला माझ्या मतदारसंघात आले 2 दिवस आणि त्याचा फटका मला 50-50 हजार मतांचा फटका बसला मला. आता परत ते लोक आले माझ्याबरोबर, झालं परत ठीक आहे, राजकारण चालतं. पण ही भीती इतरांना असल्यामुळे आता माझ्या बाजून मग दलित, आदिवासी, मुसलमान, गुजराती, ब्राह्मण, मारवाडी सगळे ओबीसी सगळेच उभे राहिले. मी निवडून आलो, बऱ्या मताने आलो, 25-30 हजार, ठीक आहे. पण इतरांना ती भीती मनामध्ये असते. पण एक लक्षात घ्या, ओबीसी समिती निर्माण झाल्यानंतर आता मग बावनकुळे असतील, त्या इतर ज्या आहेत पंकजा मुंडे मॅडम असतील, इतर जे आमचे सहकारी आहेत ते बोलायला लागले. समितीमध्ये तर आता बोलायला लागले, समितीच त्या विषयावर आहे त्यावर बोलत आहेत. ठीक आहे, आता काय त्याला जे आहे ते घेऊन लढायचं आहे. तुम्ही आता सांगितलं की ते त्या भीतीमुळे बोलत नाही आहेत. तुम्ही त्यावेळी बोललं होतं ज्यावेळी कोणी बोलायला धाजावत नव्हतं, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जेव्हा ते आंदोलन खूप वेगात होतं तेव्हा मी राजीनामा दिला. इथे त्यावेळेला बीडला घरं पेटवण्यात आली, आमदारांची घरं पेटवली, 2-3 आमदारांची घरं जाळली, हॉटेल जाळले, जणू काही पोलीस नाहीच, सरकार नाहीच अशी परिस्थिती. त्यावेळेला मी गेलो आणि मला राहावलं नाही आणि मी सांगितलं मी पण आता उभा याच्यामध्ये येतो. आता त्याच्या अगोदर मला खूप ते महाशय बोलायची शिवाय घालायचे. मी म्हटलं कोण आहे काय माहीत पण नाही, कोण कशा जाऊ दे. पण नंतर मी म्हटलं मी जाणार. आणि मग 17 नोव्हेंबरला माझी सभा होती. 16 नोव्हेंबरला मी राजीनामा दिला की मी जातो आहे. कारण मी सरकारच्या विरुद्ध बोलणार की सरकारनं यांना वाचवायला पाहिजे होतं, यांना कंट्रोल करायला पाहिजे होतं. हे काय चाललेलं आहे, आय मीन द वर्स्ट दॅन दी व्हॉट यू कॉल दॅट बनाना रिपब्लिक. काय याच्यापेक्षा झालं बेकार झालं ते बेकार, कायदाच राहिलं. पण मग त्यांनी मी गाडीत जात असताना मला यांचे निरोप सारखे यायला लागले. मंत्री, मुख्यमंत्री, काय उपमुख्यमंत्री, बाबा तुम्ही काय बोलायचं ते बोला, परंतु राजीनाम्याचं बोलू नका. ठीक आहे ना. पण मी त्यावेळेला दिला होता, एकनाथ शिंदेकडे राजीनामा दिला होता. दिला ना, राजीनामा पाठवला होता. ती जाळपोळ झाली त्याच्यानंतर लगेच. मी ज्या वेळेला तिथे गेलो, जाळपोळ झाल्यानंतर मी ते पाहिलं आणि मी म्हटलं की नाही आता मी याच्यावर आवाज उठवणार. आणि मग आमची जाहीर सभा ठरली तिथे 17 नोव्हेंबरला. 16 नोव्हेंबरला राजीनामा.